आगीच्या भीतीनं रेल्वेतून उड्या टाकलेल्या प्रवाशांना समोरून येणाऱ्या रेल्वेने चिरडलं। जळगावातील पाचोऱ्याजवळच्या परधाडी गावाजवळची दुर्घटना, 11 प्रवाशांचा मृत्यू। पुष्पक एक्सप्रेसनं अचानक ब्रेक लावल्यामुळे ठिणग्या उडाल्या। आग समजून उड्या टाकलेल्या लोकांना समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने उडवलं। मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती। आगीच्या शक्यतेने एकूण 30 ते 40 प्रवाशांनी रेल्वेतून उडी मारल्याचा अंदाज। 12 जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार। जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। पुष्पक एक्सप्रेसची चेन खेचण्यात आल्यानंतर काही प्रवासी खाली उतरले, मात्र समोरून येणाऱ्या गाडीचा अंदाज नसल्याने अनेक प्रवाशांना धडक। रेल्वे पीआरओ स्वप्नील नीला यांची माहिती। चहावाल्याने सांगितलं, आग लागली आणि एक्सप्रेसमधले सर्व प्रवासी घाबरून पळायला लागले। त्यावेळी समोरून आलेल्या एक्सप्रेसने 40 जणांना चिरडलं। प्रत्यक्षदर्शींची माहिती। मुख्यमंत्र्यांकडून जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची आर्थिक मदत। जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मी कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। वाल्मी कराडची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या दोषींना फाशी द्या, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, मंत्री धनंजय मुंडे यांची मागणी। बीड हत्या प्रकरणात वाल्मी कराड असो किंवा कोणीही आरोपी असो, सुटणार नाही। अशी निर्घृण कृत्य करणाऱ्याला फाशी झाल्याशिवाय राहणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। खंडणी आणि देशमुख हत्येतील आरोपी एकच, एखादा जरी आरोपी सुटल्यास देशमुख कुटुंबियांच्या जीवाला धोका, मनोज जरांगेंचा इशारा। बीड हत्या प्रकरणात आरोपींना एका मंत्र्याचं संरक्षण, धनंजय मुंडेंचं नाव न घेता आमदार संदीप क्षीरसागर यांचा आरोप। धनंजय मुंडेंना कोणत्याही यंत्रणेने गुन्हेगार ठरवलेलं नाही, त्यामुळे मुंडेंनी राजीनामा देण्याचा प्रश्न येतच नाही। दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया। पहिल्या T20 मालिकेत इंग्लंडचं भारतासमोर 133 धावांचं लक्ष्य। इंग्लंडचा संघ 20 षटकात 132 धावांवर आटोपला। कर्णधार जोस बटलरचे अर्धशतक, वरुणने घेतल्या 3 विकेट्स।